सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत निंबोरा या गावातील रामकृष्णजी थोटे यांच्या धर्मपत्नी आहे. आणि त्यांनी जेव्हा निंबोरा येथून लग्न झाल्यानंतर त्यांचा जेव्हा स्वयंपाक नेला होता, रामकृष्णजी थोटे हे पूर्वीचेच लहानू भक्त आहेत. स्वयंपाक नेला होता त्यावेळेस जो प्रसंग घडला तो प्रसंग आपल्याला आजी सांगणार आहेत. आजी, तुझं नाव सांग सगळ्यात आधी पहिल्यांदा. निर्मला मोठ्यांचा बोला. निर्मला रामकृष्ण थोटे. थोटे मूळच्या राहणाऱ्या वलगा. आणि हे सासर होय तुमचं? बरं बरं. तर तुम्ही जो प्रसंग घडला तिथं स्वयंपाकाचा, जेव्हा स्वयंपाक नेला होता तो प्रसंग सांगा. कधी नेला होता स्वयंपाक तुम्ही? जवळपास जोरान बोला. ही वाड्यातच ना. नाही पुण्यात झाली. किती वर्ष झाली? अंदाजानं सांगा. बाबाजी होते ना. बाबाजी होते तेव्हाचा प्रसंग बाबाजी आहे. होते सांगा तुम्ही. तेव्हाचा प्रसंग आहे. हो हो बाबाजी होते तेव्हा. हो. तेव्हा मग स्वयंपाक नेला होता. आम्ही नाही नेला होता, हां. चुलत सासऱ्याच्या घरचा होता. बरं बरं बरं. हो मग त्याच्यासोबत मी होती. हो बरं. मग त्या म्हणे आता थांब म्हणे तू इथं सा हो आणि स्वयंपाक करू लाग म्हणे. मग केला. मग मी म्हटलं तुम्ही आता बाबाजीला ताट न्या. हो तुम्ही म्हणलं. हो त्या बाईले हो हो तुमच्या घरचा होय का? तुमच्या घरचा स्वयंपाक होय, तुम्ही ताट न्या. हो. ते बाई म्हणे मी नेत नाही, मला भ्यावं लागते, मी नेत नाही. मग मी म्हटलं घरी जेव्हा तर इथं जेवायला आल्या का तुम्ही तर ताट न्या म्हटलं. तर भ्याव तर मला लागते म्हटलं. हो पण द्या म्हटलं. मग मी नेतो नाईला. नाही लाजन तुम्ही तयार झाल्या मग? तयार झाली. हो द्या म्हटलं. मग बाबाजीची भीतीच तशी वाटेन मारायची म्हणून. हो बरोबर. वाटे ना. हो मग आम्ही ताट नेलं. हो. गर्दी होती का चांगली? गर्दी होती का? गर्दी लाईन खूप लागे ना. बापरे, ताटाची लाईन लागे? ताटाची लाईन नव्हती, दर्शनाची लाईन होती. दर्शनाची. बरं, ताट नेलं तेव्हा किती लोक होते? एकटीच होती, मी भक्त होते. हा, त्याचे सेवेकरी होते. सेवेकरीचे उंबरकडे रामदास कळंबे, रामदासजी कळंबे. हा बरं बरं. मग नेलं मी त्या तिकडल्या दारातून हो त्या कौलाच्या घरात. हो हो कुटीत. कुटीत. हो. आणि ताट ठेवलं. हां. आणि ताट ठेवलं तिथं मग बसली. भेव नाही लागे काय? भेव तर लागेल असं वाटतं, काही उठून काही नाही. पण तेव्हा बाबाजीनं अशी नजर टाकली. नजर टाकली तेव्हा बाबाजीनं असं पाहिलं. मग बाबाजी म्हणे लेकाला आहे ना म्हणे आनंदी आनंद होईल म्हणे, खूप अन्न शिजन म्हणे. हो काय? हो. मग लेकाला आहे ना ओटा कर म्हणे. हो. मग ते भक्त काय म्हणते, बाई तुला प्रसाद भेटते, हो तू या ओटा कर म्हणते. मग मी ओटा करा. बाबाजीनं 2-3 मुठा टाकून दिलं माहिती. कायच्या प्रसादाच्या? प्रसादाच्या 2-3 मुठा ओट्यात टाकले. काय काय प्रसाद होता त्याच्यात? त्यात पेढा होता, हा, चिरंजी होती, हा. आणि बत्तीशी होती. बापरे, असा प्रसाद दिला काय? हो, हो, मग त्या प्रसादाचं काय केलं तुम्ही? आता मी घेऊन आली. हो. घेऊन आली. मग ते काय म्हणते, तुले प्रसाद दिला का म्हणते. ते बाई म्हणते, बाई म्हणते. स्वयंपाकाची हो हो. सासू. मी तो हो मला दिला, पण तुम्ही ताट घेऊन गेले असत्या, तुम्हाला प्रसाद भेटला असता. बरं बरं. हो. तर बाई मला दिला म्हटलं. हो. आणि मग ते त्याला मी थोडासा हो थोडासा देऊन दिला सगळे. मग घरी आणला. बाकी घरी आणला. ना तुम्ही नेलं नाही, तुमच्या घरचा स्वयंपाक. हो हो. आणि भीतीपोटी? हा? भीतीपोटी नेला नाही? भीतीपोटी- मारते बा. हो मारते बा. यांनाच बरं, नाही तुमच्या नेलं. समोरच्या बाईला मारलं होतं का? हो माझ्यासमोर मारलं होतं, माझ्यासमोर. कोणाले? असं ना तर कुठची कुठची बाई? हा, कुठं मारलं होतं तिले? पायाच्या फटीत पलटली. ते अशी दर्शन केलं, हा. अशी पलटली. हा. आणि 2 हाताची कुबडी तिच्या पायाच्या मोडीत टाकली, तर ते कोकडी झाली. हो, पण अशी ते- एकोडी चालली. ते मारातही तिले प्रसाद दिला ना? हो, शिवाय दिला तरी प्रसादच होता प्रसादच बाबाजीचा. आहे ना. आणि मारही दिला तरी प्रसादच होता. प्रसादच. तर तुझ्या मागं काही गिरमिटच नसून तेव्हा तर तुला कसं मार हो. आहे का नाही? ज्याच्या मागं काहीतरी विघ्न असलं, काहीतरी भविष्यातलं घडाचं असलं, तर ते टाळण्यासाठी तसा प्रसाद बाबाजी वेगवेगळ्या रूपाने देत होते. वेगवेगळ्या आहे का रूपानं. आपण मला नाही मारला. मला तर- पाहिलं, असं काय? नजर भरून पाहिलं. हो का? तर त्याच्यानंतर मग आणखी पुन्हा दर्शन झालंय का बाबाजीचं त्या प्रसंगाच्या नंतर? हो. मग आणखी काय काय घडलं? तर ते बाबाजीने जे शब्द दिले का आनंदी आनंद आहे, हा, भरपूर तर मग- स्वयंपाक शिजन बा. हो मग चांगलं झालं ना. बाबाजीने ते शब्द दिले ते चांगलंच होत गेलं ना. असं काय? हो. तर तेव्हापासून धनधान्य बरोबर आहे. पालट. हो हो काय? हो चांगलंच झालं. असं काय? हो पालट पडलं मग. अन्न गिन्न शिजणं बरोबर हो, सारखं हो, हो, आहे. हो. किती लेकरं आहे तुम्हाला? 2 पोरी 1 पोरग. असं का? हो.
तर हे जे आता तुमचे चिरंजीव आहे ते आपल्याला देवानंदराव हे आता बाबाजीच्या श्री समर्थ लहानूजी महाराजच्या संस्थान करता धान्य बिन्य जमा करायचं काम करते ना. हो 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 हो. आणखी एखादा प्रसंग आठवते का? नाही आता प्रसंगाचा कोणता आता दर सोमवारी जाऊ आणि मी दर्शन नाही. बरं बरं सांगा सांगा. प्रसंगाचा कोणता? दर सोमवारी जायच का बाबाजी संघ हो हो ह्या रामकृष्णरावजी सोबत? हो तुमचं एकमेकावर मला चांगलं प्रेम दिसते ना दोघे जणी. आता बा होते जवळचं दहा याही वयात चांगला आहे ना सोमवाऱ्या दिवशी अजूनही. त्या दर्शनाला या बाबाजी असे या. या इकडे या बसा इथं. थांबा 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 जोडी जा. थांबा बसा बसा तुम्ही दोघे जण या इकडे बसा इथं बसा इथं बसा. जवळ बसा जवळ जोडी न व्हाय जवळ बस. व्हाय तिकडे. इकडंच व्हा इकडंच व्हा. या आजी तुम्ही या आजी अशा. तर पहा दोघीच समोर बा. सर्व लहान भक्तांना मी सांगू इच्छितो की आज आपल्यासोबत रामकृष्णरावजी थोटे जे आहेत यांची तर आपण मुलाखत घेतली, त्यांनी प्रसंग सांगितले आणि सगळ्यात पहिले स्वर्गीय भगवंतरावजी पावडे हे या गावात यायचे धान्य वर्गणी करता. तर एकमेव या माणसानं सगळ्यात पहिले हात दिला, मदतीचा हात दिला बाबाजीच्या कामासाठी. आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनासुद्धा व्यासंग लागला. त्यांचं माहेर वलगाव हे आहे. त्यांचे डोळे आताही भरून आलेले आहेत, हो पाण्यानं डबडबलेले आहे बाबाजीच्या आठवणी. तर बाबाजीनं जे सांगितलं होतं या दोघाही उभयंतांना पती पत्नींना की आनंदी आनंद आहे रे लायल्या, तर आज मला तो आनंद पाहायला मिळाला. मलासुद्धा गहिवरून आलेला आहे तुमच्याकडे पाहून की बाबाजीचे शब्द खरे ठरले. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय.